नमस्कार. मी शर्मिल. आपल्या कर्जतमध्ये राहणारी आपली बहीण. आज रक्षाबंधन. आज भाऊ आपल्या बहिणीला रक्षणाची हमी देतो. पण तुमच्या या दुर्दैवी बहिणीसोबत प्रशांत मारुती मोडक या विकृत मानसिकतेच्या नराधमाने माझे जगणेच मुश्किल करून ठेवले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी नरक काय असते याचा प्रत्यय त्याने मला दिला आहे. 2 वर्षापूर्वी कामानिमित्त एकत्र असलेल्या प्रशांतने फसवून मला ज्यूसमधून गुंगीचे औषध देऊन माझ्यासोबत बलात्कार केला. त्यावेळी त्याने माझ्यासोबत केलेल्या कृत्याचे विवस्त्र अवस्थेतील फोटो व व्हिडिओ बनवून मला ब्लॅकमेल करत राहिला. माझ्या आईवडिलांसह माझ्या 2 वर्षाच्या मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन तसेच माझ्यावर ॲसिड टाकून मला मारण्याचे सांगून वारंवार बलात्कार करीत राहिला. मी कुटुंबियाच्या मरणाच्या भीतीने व माझ्या इज्जतीच्या भीतीने माझ्या मुलीच्या भविष्याचा विचार करून यामुळे हे सगळं 2 वर्ष सहन केलं. परंतु या विकृत मानसिकतेच्या नराधमाने गेल्या महिन्यात मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही अशा पद्धतीने हैवानी कृत्य केले. अमानुष आणि पाशवीरित्या लैंगिक छळ केला. माझ्या स्कार्फने माझा गळा दाबण्याचा आणि मला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. हे सर्व 4 वर्षाची मुलगी माझी पाहत होती. ती त्याच्या हातापाया पडत होती. माझ्या आईला मारू नका असं त्याला सांगत होती, विनवण्या करत होती. तिचा आरडाओरडा आणि तिचा आवाज दाबण्यासाठी तिने माझ्या मुलीचा तोंड दाबून तिलाही मारण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या त्रासाला कंटाळून मी या नराधमाच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. परंतु तो फरार आहे. त्याला अटक अजूनही झालेली नाही. त्याला अटक करण्यात टाळाटाळ होत आहे. इतकेच नाही तर 8 दिवसापूर्वी तो माझ्या सोसायटीच्या गेटवर आला. माझी आई जिथे भाजी घेत होती तिथे तो येऊन तिला धमकावून निघून गेला. त्वरित आम्ही ही माहिती स्थानिक पोलिसांना कळवली. पण तेव्हाही तो पकडण्यात आला नाही. तो राजरोसपणे सगळीकडे फिरतो आहे. माझ्यावर इतके जुलूम अत्याचार करून तो नराधम अजूनही अटक झालेला नाही. कदाचित न्यायदेवता, अक्षता म्हात्रे, यशस्वी शिंदे आणि कालची घडलेली कलकत्त्याची घटना, निर्भया हत्याकांड यांच्यासारखी माझी अवस्था व्हावी अशी वाट पाहत आहे का? समाजातील माझ्या सर्व भाऊ बहिणींना मी आर्त हाक मारते. तुमच्या या बहिणीला न्याय द्यायला तुम्ही याल का?